2 वेळा ब्रश करणं कितपत योग्य आहे आणि कितपत गरजेचं पण आहे? लोकांना रील बघायला तासभर 2 तास 3 तास रात्रभर असं मध्ये पडून रोज 2 वेळा ब्रशिंग करणं गरजेचंच आहे. 2 मिनिटांमध्येच झालं पाहिजे. म्हणजे असं नाही की ते खूप वेळ घासले, कपडे धुतल्यासारखे घातले म्हणजे पांढरे होतात. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये हे पण दाखवतात की पेस्ट अशी खूप घेतली जाते त्या ब्रशवरती, पूर्ण ते ब्रश भरेपर्यंत. लवकर संपायसाठी तुम्ही लवकर दुसरी घ्यायला पाहिजे. अलीकडच्या टूथपेस्टमध्ये इतके सगळे बदल झालेले आहेत. लवंग, मिरे, काय काय प्रकारचे मसाले सगळे असतात. तर मग ही मसाला टूथपेस्ट किती इम्पॉर्टंट आहे? ज्याचा सरफेस रफ आहे, डार्क असेल ती रफ आहे. सॉल्ट टूथपेस्ट नमक आहे, पण त्याचे जर क्रिस्टलाइन फॉर्म असतील ते दातावरती जर स्क्रॅचेस तयार करत असतील, लॉंग टर्म इफेक्ट तसा होणार, दात झिजणार. मग म्हणजे चहा जास्त पिण्याचा पण वाईट इफेक्ट होतो दातांवरती? कारण आपल्या इकडे चहा प्रेमी खूपच आहेत, भरपूर प्रेमी आहेत. आता चहावाले मला काहीतरी म्हणतील, पण चहा पिणं कुठल्याच अँगलनं चांगलं नाही. भरपूर सगळ्या ऍड्स मध्ये पण असतं कॅल्शियम दाखवलं जातं, ते एकमेकांवरती हे करतात आणि त्या टूथपेस्ट मध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे आपले दात अजून स्ट्रॉंग होतात. ही जी प्रोसेस आहे ती कितपत खरी आहे किंवा असंच होतं का? असं असतं तर डेंटिस्टची गरजच नसते. हाय, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आज माझ्यासोबत कोण आहेत माहिती आहे का? आपल्या सांगली मिरजेमधील तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे डेंटिस्ट राधे डेंटलचे डॉक्टर गणेश चौगुले सर. राधे फाउंडेशन अशी त्यांची एक सामाजिक संस्था पण आहे, त्याद्वारे ते खूप सगळं समाजकार्य करत असतात आणि मॅरेथॉन आयोजित करत असतात सांगलीकरांसाठी, मिरजकरांसाठी. आणि त्याच्या पाठीमागे त्यांचा मोटो हाच आहे की रन फॉर युअर हेल्थ आणि हेल्दी राहा तुम्ही. तर असे आयर्न मॅन. नमस्कार सर, वेलकम टू दिस शो. नमस्ते. मला नक्कीच ऐकायला आवडेल सर की आपली जी ह्युमन बॉडी आहे त्याचा आणि दातांचं नीट आरोग्य असणं हे कितपत संलग्न आहेत आणि त्याचा कसा फरक पडतो? किती महत्त्वाचं आहे आपल्या दातांचं आरोग्य चांगलं असणं? दातांचं आरोग्य, लोकांना असं वाटतं की 32 दात आहेत, एखादा खराब झाला तर चालतोय, तर परिस्थिती तशी नाही आहे. सगळ्या दातांचा एक पर्टिक्युलर रोल आहे. तो त्याप्रमाणे जर केला तर अन्न पचनासाठी त्याचा खूप उपयोग होतो. त्याचबरोबर स्पष्ट उच्चार करण्यासाठी पण दाताचा उपयोग असतो. तर दिसण्यासाठी, उच्चारासाठी आणि अन्न पचनासाठी दातांचे उपयोग आहेत. हे 3 बेसिक उपयोग आहेत. तर अन्न पचनाची जी क्रिया आहे ती सुरुवात होते वासापासून. म्हणजे अन्नाचा एक छानसा वास आला की आपल्या तोंडाला पाणी सुटतं, तिथूनच अन्न खाण्याची इच्छा होते. आणि मग दात असतील तरच ते चरवण होऊन त्याचा बोलस तयार होऊन पोटामध्ये जातो आणि तोच पचनाला उपयोग पडतो. जर दात व्यवस्थित नसतील, वेडेवाकडे असतील, खालीवरती असतील किंवा त्याच्यामध्ये अलाइनमेंट चुकीची असेल, किडलेली असतील, मिसिंग असतील, तर 100% त्याप्रमाणे पचन होत नाही आणि त्याचे परिणाम मग बाकीचे रोग, सुरुवातीला मग अपचनाचे त्रास होतील, मग पोटाचे आजार, काही मग त्यातून वेगवेगळे आजार पण उद्भवू शकतात. म्हणून दातांचं महत्त्व आमच्या लेखी तर खूप महत्त्वाचं आहे. आणि खरी तर सुरुवात इथूनच होते, जेव्हा आपण नीट अन्न व्यवस्थित खाऊ आणि त्याच्यानंतर मग पुढच्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी एकमेकांशी त्या जोडलेल्याच आहेत. बरोबर. सर, पूर्वी कसं व्हायचं ना की आपले आजी आजोबा किंवा त्यांच्याही आधीचे जे लोक होते आपले पूर्वज, ते असे नीम स्टिक जी असायची तर त्याने ते हे करायचे, दात स्वच्छ वगैरे करायचे. आणि आत्ता इतके बदल झालेले आहेत, इतके वेगवेगळ्या प्रकारचे टूथपेस्ट, टूथब्रश, खूपच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यामुळे या गोष्टींचा बदल झालेला आहे. पूर्वी जे होतं नीम स्टिकचा प्रकार, तो खरंच खूप फायदेशीर आहे. निमस्टिक मी पण बऱ्याचदा वापरतो. मी गेलो ना बाहेर शेतात वगैरे की ते निमस्टिक मला सगळ्याची सवय आहे. त्या घटक आहेत त्याच्यामध्ये, अँटीमायक्रोबियल घटक आहेत. पण पूर्वीच्या लोकांची लाईफस्टाईल, त्यांचं खाण्याचे पदार्थ आणि आत्ताचे खाण्याचे पदार्थ बघितले त्यामध्ये खूप फरक आहे. ते रॉ पदार्थ जास्त खात होते, आता रिफाईंड प्रोसेस्ड फूडमध्ये सगळेजण आलेले आहेत. आणि ते बाहेरचं खाणं असू दे किंवा 2 जण भेटले की सुरुवातीला चहाला जाणे असू दे, ह्यांनी खूप दात खराब होतात. लहान मुलांचे तर त्यांच्या लाईफस्टाईलप्रमाणे, म्हणजे आई वडीलच त्यांना तसे खायला देतात, शेजारचे नातेवाईक वगैरे सगळे देतात, त्यामुळे त्यांचंही दुर्लक्ष होतं. त्यांच्या बाबतीत तर 20 दात आहेत, दुधाचे 20 दात असतात, तर हे तर पडून नवीनच येणार आहेत. असा जो एक ॲटिट्यूड आलेला आहे त्याच्यामुळे आता तोपर्यंत तू काही पण खा, मजा मस्ती कर, अजून चांगले दात पण येणार आहेत तुला. मग ते त्याच्यामुळे मग त्याला त्याची सवय लागते आणि मग ते नंतर दात खराब करून घेतात. तर पूर्वीच्या लोकांचं, मी आता बरेच पेशंट माझ्याकडे 80+ असतात, 80+चे पेशंटचे दातांची ठेवण खूप चांगले आहे. काही पेशंट तर ऊस पण खातात आणि हल्ली तर 4-5 वर्षाच्या मुलाचे पण दात खराब झालेले बघितलेले आहेत. एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये गेलो तर
चांगल्या स्कूल कुठल्याही रेप्युटेडमध्ये गेलो तर 80-90% मुलांच्या दातामध्ये कीड सापडतेच. चॉकलेट जास्त आणि तेच जर एखाद्या साध्या शाळेत गेलो जिथं फायनान्शियल परिस्थिती पालकांची कमी असते, तिथं उलट एक 50-60% मुलांचे दात चांगले दिसतात. म्हणजे ह्या सगळ्याचा एकच पॉइंट दिसतोय, आपलं खाणं किंवा आपलं राहणीमान. 100% आपली लाईफस्टाईल ह्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर दात घासत असाल व्यवस्थित, त्याचबरोबर खाण्यामध्ये ही बाहेरचे पदार्थ अवॉइड केले तरच आपले दात टिकणार आहेत. मेन असं एक म्हटलं जातं की 2 वेळा ब्रश केलंच पाहिजे, सकाळी एकदा आणि रात्री झोपताना एकदा. मोस्टली आपण नुसतंच ही गोष्ट ऐकतो पण तेवढी ती होत नाही. रात्री एकदा खूप कंटाळा आल्यावर तसंच झोपून जायचं, राहू दे आता काय, उद्या करता येईलच की ब्रश किती. तर हे कंटिन्युअस 2 वेळा ब्रश करणं कितपत योग्य आहे आणि कितपत गरजेचं पण आहे? लोकांना रील बघायला तासभर, 2 तास, 3 तास, रात्रभर असं मध्ये पडून बघायला वेळ आहे. दात घासण्यासाठी हार्डली 2 मिनिटाचं रेकमेंडेशन आहे. म्हणजे तुम्ही जास्त वेळ सुद्धा ब्रश करायची गरजच नाहीये. जास्त वेळ तोंडातून ब्रश तो पण एक मुद्दा आहे की खूप जण असं एकदम नाही का जास्त प्रेशर देऊन ब्रश करतात. खूप चुकीचं आहे. मी आता थोडक्यात सांगतो की रोज 2 वेळा ब्रशिंग करणं गरजेचंच आहे. सकाळी एकदा उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रशिंग हे झालं गेलंच पाहिजे. 2 मिनिटांमध्येच झालं पाहिजे. म्हणजे असं नाही की ते खूप वेळ घासले, कपडे धुतल्यासारखे घातले म्हणजे पांढरे होतात, एकदम चुकीचं आहे. दात तुम्ही जेवढे जोरात घासाल, जेवढे हार्ड ब्रिसलचा ब्रश वापराल तेवढ्या लवकर दात झिजतात. म्हणजे दातांना झीज होतात, सॉफ्ट ब्रिसल्स पाहिजेत. त्याचं जे हेड असतं ते छोटं पाहिजे जेणेकरून ते शेवटच्या दातापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरेच जण नुसते असे समोर करतात, झाले गडबडीत, मला फार गडबड असते त्यांना, तर ते लगेच संपला. तसं नाही. मग त्या बाबतीत मागचे दात लवकर किडतात, पुढच्या दातांपेक्षा मागचे दात. त्यामुळे मागेपर्यंत ब्रश गेलाच पाहिजे. 2 वेळा ब्रशिंग केलं पाहिजे. काही खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरली गेली पाहिजे. आपण जेवल्यानंतर चूळ भरायची बऱ्यापैकी सगळ्यांना सवय आहे, पण मध्ये जे खाल्लं जातं तिथे त्या डाएटमध्ये आपण काही चूळ वगैरे भरली जात नाही. त्याच्यामुळे मग दात 100% किडतातच. त्यामुळे ब्रशिंगच्या बाबतीत, पेस्टच्या बाबतीत थोड्या गोष्टी आहेत त्या आपण आता डिस्कस करू, पण 2 वेळा ब्रशिंग गरजेचं आहे. आणि ब्रश करताना पण ते किती प्रकारे तो ब्रश व्यवस्थित केला गेला पाहिजे. म्हणजे फक्त समोर आणि खालच्या वरच्या दातांसाठी नाही, पण आतल्या साईडनी, वरच्या साईडनी, आतून बाहेरून सगळं प्रॉपर झालं पाहिजे. खरं तर ना, ब्रश करायचं प्रोसिजरमध्ये हिरड्यांना पण स्टिम्युलेशन मिळालं पाहिजे. आपल्या दातांचं आरोग्य आणि सलायवा म्हणजे थुंकी, लाळ, हे जे प्रकार आहे की नाही, ह्याच्यामुळे दातांचं आरोग्य चांगलं राहतं. थुंकी जेवढी जास्त चांगली तेवढं दाताचं आरोग्य चांगलं. म्हणजे ब्रश करताना तो थोडंसं व्हायब्रेशनमध्ये करायला लागतं. त्याला तो 45 डिग्रीचा अँगल असतो. प्रत्येकाला आता मला इथं दाखवता येत नाही, पण तो ब्रश 45 डिग्री अँगलला ठेवायचा, थोडासा व्हायब्रेट करायचा आणि वरती खालती असा. बरेच जण आडवा ब्रशिंग करतात, त्याच्यामुळे त्या दातांना बघितलं त्यांच्या ह्याच्यात तर त्या हिरडीची लेवलवर एक खाच पडलेली असते, ती ब्रशमुळे पडलेली असते. चुकीच्या पद्धतीने ब्रश करण्यामुळे पण असे तोटे होतात. त्यामुळे 2 मिनिटं ब्रश, सॉफ्ट ब्रश, त्याचं अँगल बरोबर, सगळ्या दातांच्या बाजूनं ब्रशिंग करायला आणि सगळीकडून ब्रश फिरवायला 2 मिनिटं लागतात. त्यामुळे रात्री वेळ नाही हा प्रकारच चुकीचा आहे. माझ्याकडे बरेच पालक येतात, ते सांगतात की मुलगा 2 वेळा किंवा मुलगी 2 वेळा ब्रश करत नाही. पालकांना विचारलं तुम्ही किती वेळा करता, तर आम्ही एकदाच करतो म्हणतात. मग ते पण एक चुकीचं आहे ना. पालकच जोपर्यंत ब्रश घेऊन संध्याकाळी 2 वेळा ब्रश करत नाहीत तोपर्यंत लहान मुलं त्यांची कसं ऐकणार? लहान मुलं ऑब्व्हियसली मोठ्यांनाच फॉलो करतात, त्यामुळे सुरुवात आपण मोठ्यांनीच केली पाहिजे आधी. 2 वेळा ब्रशिंग चालूच करायचं. ब्रश बद्दल तर कळलं आम्हाला, पण आता ब्रश आला की टूथपेस्ट पण येणारच. तर अलीकडच्या टूथपेस्टमध्ये इतके सगळे बदल झालेले आहेत आणि त्या टूथपेस्टमध्ये लवंग, मिरे, काय काय प्रकारचे मसाले सगळे असतात. तर मग ही मसाला टूथपेस्ट किती इम्पॉर्टंट आहे किंवा कशा पद्धतीची टूथपेस्ट आपण वापरली पाहिजे? आम्हाला खरं तर आयुर्वेदिक टूथपेस्टबद्दल फार कमी नॉलेज असतं, पण ज्या आता रेग्युलर आमच्या बाबतीत ज्या टूथपेस्ट असतात त्या बऱ्यापैकी सेम असतात. त्यातले काही घटक बदलतात, पण फोमिंग एजंट, त्याची टेस्ट, मिंट वगैरे हे सगळीकडे सेम असणार. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲडेड असतात. म्हणजे फ्लोराईड काहीमध्ये असतं, काहीमध्ये फ्लोराईड नसतं. काही ज्या सेन्सिटिव्हिटीसाठी पेस्ट असतात त्या वेगळ्याच असतात. काही मिनरल्स ज्यामध्ये डेव्हलपिंग टूथ आहे, म्हणजे दुधाचे दात आहेत त्याच्यासाठी पेस्ट वेगळी. मिक्स्ड डेंटिशन म्हणजे दात साधारणतः दुधाचे 6 वर्षानंतर पडायला चालू होतात, 12-13 वर्षापर्यंत दुधाचे पडून परमनंट येतात. मग त्या पिरियडमधली पेस्ट वेगळी आहे आणि 12 ते 13 वर्षानंतरची पेस्ट वेगळी आहे. ज्यांना किडण्याचे प्रमाण जास्त आहे त्यांच्यासाठी पेस्ट वेगळी आहे. त्यानंतर ज्यांचं
पाणी म्हणजे आपलं जे पिण्याचं पाणी आहे ते पण फार महत्त्वाचं आहे. जे बोरवेलचं विहिरीचं पाणी पितात त्यांच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण आपल्याकडे दुष्काळ पट्टा आहे तिथं जास्त आहे. तिथे मग फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरून चालत नाही. मग त्यांना पण ती पेस्ट फ्लोराईड नसलेली वापरली गेली कारण पाण्यात फ्लोराईड जास्त असतं म्हणून. फ्लोरायसिस होतं म्हणजे दात ते येलोइश स्टेन पडतात त्या दातावरती. म्हणजे पाण्याचा पण किती मोठा त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो दातावर. लहान मुलांचं पण तसंच असतं. लहान मुलांची टूथपेस्ट असते त्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण कमी ठेवलं जातं कारण ती मुलांना गिळायची सवय असते. टूथपेस्ट गिळतात पोटामध्ये जाते मग ती फ्लोराईड त्या मुलाचं वाढतं. मग त्याचा परिणाम दातावरती थोडा हाडांच्यावरती होतो. त्यामुळे तुम्ही ती पेस्ट पेस्ट घेताना पण आपण ते चेक करून घ्यायला पाहिजे की त्याच्यात कुठले कुठले कंटेंट्स. आधी डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे. त्याच्या लाईफस्टाईल प्रमाणे त्यांनी एखादी टूथपेस्ट डॉक्टरांनी दिलेली त्या सल्ल्यानेच टूथपेस्ट वापरली पाहिजे. ओके. नाहीतर उगाच ही टूथपेस्ट चांगली आहे ब्रँड चांगला वाटतो ऍडव्हर्टाइजमेंट ऍडव्हर्टाइज नाही चुकीचं आहे. त्या ऍडव्हर्टाइज मध्ये हे पण दाखवतात की पेस्ट अशी खूप घेतली जाते त्या ब्रश वरती पुढून मागोपर्यंत पूर्ण ते ब्रश भरेपर्यंत लवकर संपायसाठी तुम्ही लवकर दुसरी घ्यायला पाहिजे. ओके. हा त्यांचा मार्केटिंग फंड आहे. मग किती घ्यायला पाहिजे आपण? हरभऱ्याच्या डाळी एवढी पेस्ट पास होते. ओके. म्हणजे जास्त पण घेऊन त्याचा काही गरज नाही. असं म्हणतात की आपण जेव्हा ब्रश करतो ना तर तेव्हा भरपूर सगळ्या ॲड्समध्ये पण असतं कॅल्शियम दाखवलं जातं. ते एकमेकांवरती हे करतात आणि त्या टूथपेस्टमध्ये कॅल्शियम असतं. त्यानंतर ती दातावरती आपल्या सगळे हे होते आणि मग त्यामुळे आपले दात अजून स्ट्रॉंग होतात. ही जी प्रोसेस आहे ती कितपत खरी आहे किंवा असंच होतं का? असं असतं तर डेंटिस्टची गरजच नसते. डेंटिस्ट लोकांचं सगळं दवाखाने बंद पडले असते. असं कुठल्याही पेस्टनं होत नाही. त्या पेस्टचा उपयोग लाळेमधील मिनरल्स वाढवणे असा असतो. आयन्स मिनरल्स वाढवले तर ते ॲब्झॉर्ब थोड्या प्रमाणात होतं. ते ॲपेटाईट क्रिस्टलायझेशन होतं. त्यानंतर दात किडण्याचे प्रमाण प्रिव्हेंट करू शकतो कमी करू शकतो. दात तर काही परत आहे तसा होणार नाही. त्याला ती कीड काढायलाच पाहिजे. कीड लागला असेल तर डेंटिस्टकडे जाऊन ती कीड काढून ती भरून त्यामध्ये सिमेंट चांदी जे काय असेल ते ट्रीटमेंट करून घेतलीच पाहिजे. मग या कॅल्शियममुळेच दात खूप स्ट्रॉंग होतात का किंवा अजून काही सबस्टिट्यूट आहेत? काय आहे दात हे ज्यावेळी डेव्हलपिंग स्टेज असते म्हणजे लहान मुलांचे दात 2.5-3 वर्षापर्यंत येतात दुधाचे आणि 6 वर्षानंतर दुधाचे फोडून परमनंट येतात. मग दुधाचे फोडून परमनंट येतात त्यावेळी त्याचं जे डाएट आहे त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त पाहिजे. मग ते बोन आणि दातांच्या वाढीसाठी स्ट्रॉंग होण्यासाठी उपयोग होते. तुम्ही एकदा दात तुमच्या माउथ कॅव्हिटीमध्ये आल्यानंतर तुम्ही भरपूर त्याला कॅल्शियम वरून दिला तरी काही उपयोग होणार नाही. त्याला ते खाताना म्हणूनच लहान मुलांच्या दातांचं महत्त्व आहे. त्यावेळी त्यांना काय खायला दिलं पाहिजे त्यांचं डाएट काय असलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. काही आपल्या आहारामध्ये ना थोडेसे स्टिकी किंवा आपण ज्याला मराठीत चिकट पदार्थ म्हणतो जसे चॉकलेट आहे किंवा उडदाचे पापड आहेत वॉटेवर अशा पद्धतीचे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ब्रश केला पाहिजे का? कारण ते पदार्थ दाताला चिकटून तसेच राहू शकतात. मग सगळंच पुन्हा खराब होऊ शकतात दात. आता चॉकलेट तर खायलाच नाही पाहिजे या मताचं आहे आम्ही. चॉकलेट म्हणा किंवा आपण चहा पितो कॉफी पितो त्यानंतर दातावरती एक थर समा होतो चिकट पदार्थ असतो. चहा पिल्यानंतर पण होतो. पण आता चहा पिल्यानंतर लगेच चूळ पण भरायला नाही पाहिजे कारण गरम गार कॉम्बिनेशन होतं. एक 5-10 मिनिटानंतर चहा पिल्यानंतर सगळ्यांनी चूळ भरायला पाहिजे. खरं तर बोट फिरवलं तरी चालत असते. पण ते आता आपल्या सोसायटीमध्ये तसं असं बोट फिरवणं बरोबर नाही वाटत. तर खळखळून चूळ भरणे गरजेचं आहे. जिथं अन्न अडकते तिथलं अन्न काढलंच पाहिजे. मग म्हणजे चहा जास्त पिण्याचा पण खूप वाईट इफेक्ट होतो दातांवरती? खूप वाईट आहे. म्हणजे चहा पिणं कुठल्याच अँगलनं चांगलं नाहीच. ओके. कारण आपल्या इकडे चहा प्रेमी खूपच आहेत. चहा प्रेमी आहेत. आता चहावाले मला काहीतरी म्हणतील पण चहा पिण्यामुळे ऍसिडिटीचं पण प्रमाण वाढतं. म्हणजे शरीरातली शुगर वाढते खूपच आणि त्याचा परिणाम दातावरती होतो. तुमची जर ऍसिडिटी जास्त होण्याची प्रवृत्ती असेल तर त्याच्यामध्ये पण दाताचे प्रमाण जास्त दात खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. ऍसिडिक जास्त वातावरणामध्ये दातांचं पोटामध्ये असतं ते ऍसिड थोडंसं तोंडामध्ये पण येतं आणि त्याच्यामुळे पण आपले दात लवकर खराब होतात. ओके. म्हणजे दात खराब होऊ नयेत यासाठी तर आपण प्रिकॉशन घेतलंच पाहिजे. अजून एक असतं की दातांचं आणि सौंदर्य आपल्या चेहऱ्याचं हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि काही गोष्टींमुळे दातांवरती तुम्ही म्हटल्याप्रमाणे की येल्लोइश टोन आलेला असतो तो आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की एकदम पांढरे शुभ्र हिऱ्यासारखे एकदम मोतीसारखे चकाकणारे आम्हाला दात पाहिजेत. मग त्यासाठी ना टीथ व्हाईटनिंग हा जो प्रकार केला जातो तर तो कितपत योग्य आहे गरजेचा आहे आणि
किती वेळा तो केला पाहिजे, त्याचं काय प्रमाण असतं किंवा कशी असते ती सगळी प्रोसेस? आता टीथ व्हाईटनिंग म्हणजे ब्लिचिंगचा एक प्रकार आहे. हां. ब्लीचमध्ये पण ॲसिडच असणार आहे. त्यामुळे फार रेकमेंड आम्ही करत नाही. ज्यांना फोटोशूट करायचे आहेत, घरामध्ये फंक्शन नाही, अशा लोकांनी मात्र ब्लिचिंग कधीतरी एकदा करून घ्यायला काय हरकत नाही. दाताचा जो नैसर्गिक कलर असतो, आपल्याकडे बऱ्यापैकी एकदम व्हाईट नसतात. इंडियन पॉप्युलेशनमध्ये थोडंसं येलोइश, एकदम माइल्ड येलोइश असतं. म्हणजे अगदीच पांढरे शुभ्र नसतात. A1 जर सगळ्यात वाईट धरला तर आपण A2 मध्ये असतो. ओके ओके ओके. आणि बऱ्यापैकी A2 शेडमध्ये आहे आपण. दाताची शेड बदलता येत नाही जास्त. जी ब्लिचिंग न होते ती तात्पुरती 6 महिने वर्षासाठीच राहील. त्याच्या पुढे परत आहे तो आपला नैसर्गिक कलर राहील. मुळात दाताचा कलर हा दातावरती असलेल्या इनॅमलमुळे होतो. दाताचं इनॅमल जेवढं जाड मोठं त्याचा थर तेवढं व्हाईट जास्त. आणि दाताच्या इनॅमलच्या आत असतो तो डेंटिन. तर डेंटिन ही येलोइश असतं. इनॅमल जेवढं जास्त असेल तेवढा व्हाईट आला, इनॅमल जेवढं कमी येतील तेवढं येलोइश जास्त. मग ते जन्मताच किंवा दुधाचे दात पडून जे नवीन दात येतात त्याच्यावरती ते अवलंबून असतात का गोष्टी? हां, म्हणजे तेच की त्याच वेळी तुम्ही जर चांगलं डाएट वगैरे घेतला असाल, तुमचं अनुवंशिक पण गोष्टी त्यामध्ये येतात सगळ्या गोष्टीत, मग ते तुमचं ठरतं की ते इनॅमल कितपत स्ट्रॉंग असेल. जेवढं इनॅमल आहे तेवढा व्हाईट दात आहे. त्यानंतर जेवढं इनॅमल चांगलं आहे तेवढं किडण्यापासून प्रिव्हेंट करणार आहे. कारण इनॅमल हार्डेस्ट पार्ट आहे, ते कव्हर करतं. आणि जो आतला जो डेंटिन आहे तो सॉफ्ट आहे. कीड जर डेंटिन पर्यंत पोहोचली की ती लवकर स्प्रेड होते. इनॅमल मध्ये ती अरेस्ट होऊ शकते, थांबू शकते. किंवा थोडक्यात असेल त्यावेळी त्यामध्ये सिमेंट चांदी भरली गेली पाहिजे. नक्कीच. आता हे टीथ व्हाईटनिंग हा प्रकार डेंटिस्टकडे जाऊन करण्याचा आहे, पण घरी सुद्धा बरेच सगळे प्रकार केले जातात. घरगुती काय 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 लिंबू, त्याच्यावरती थोडासा बेकिंग सोडा, ऍसिड. मग ते बरोबर आहे का? म्हणजे करू शकतो आपण तसं? कसं सांगेन आम्ही? एकदम चुकीचं आहे ना. कुठल्याही गोष्टीला ऍसिड वॉश केलं की ती रफ होते जास्त. तात्पुरतं तुम्हाला ते वाईट वाटणारच, पण ती रफनेस वाढला की त्याच्यावरती याचं प्रमाण इतकं आहे की दर 1-2 महिन्याला वगैरे पण ते सारखं सारखं करणाऱ्यांचं पण खूप प्रमाण आहे. ते येतात ना मग सेन्सिटिव्हिटी घेऊन आमच्याकडे. त्यामुळे मग दात जास्त खराब होतात. जास्त खराब होणार, वरचं इनॅमल लवकर जाणार. इनॅमल लवकर गेले की सेन्सिटिव्हिटी येणार. म्हणजे जितकं तुम्ही पांढरे शुभ्र दात करण्याचा प्रयत्न कराल तितकं ते हार्मफुल ठरेल. हां, बघ ह्याला चांगला प्रकार म्हणजे नैसर्गिक दात जर आपले व्यवस्थित असतील तर ते ऑर्थो ट्रीटमेंटने एका लाईनमध्ये करून घेणे, स्माईल लाईन करून व्यवस्थित करून घेणे. ते जर ओके वाटत असेल तर काही न करणे. जर त्यातून जर वाटत असेल की मला अजून चांगलं काहीतरी पाहिजे, मग त्याला विनिरिंग करणे, लॅमिनेट्स करणे, ह्या ट्रीटमेंट्स आहेत. खूप सगळ्या गोष्टी आहेत. हां, आणि म्हणजे ते फिल्म स्टार्स वगैरे असतात ते ह्या ट्रीटमेंट करून घेतात. ज्यांना दिसायचं चांगलं आहे किंवा एखादी आपली पर्सनॅलिटी खूप चांगली दिसावी असं वाटत असेल, 100% प्रत्येकाला वाटत असते, तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स आहेत त्या करायला पाहिजे. उगाच घरगुती काय करून दाताचं नुकसान होतं. दाताचं नुकसान झालं, दात दुखी खूप वाईट असते. म्हणजे डेंटल पेन त्याला प्रचंड वाईट असतं. कारण एक दात दुखायला लागला की ते डोकं दुखणं, आणि दाताचं आणि मेंदूचं पण कनेक्शन असतं. सगळ्या पेनचा मेंदूचा कनेक्शन असतोच. तर मग जास्त काय होतं की आपलं आता क्लिप्स वगैरे आपण बसवतो दातांना किंवा कुठलीही डेंटल ट्रीटमेंट जेव्हा करतो ना, तेव्हा असं म्हणतात की डोकं जास्त दुखतात. तर हे खरंच आहे की हे मिथ आहे? काय मिथ आहे. काय तसा डायरेक्ट संबंध नसला पाहिजे. शेवटी कुठलाही पेन आहे, जरी इथं मी पेन केला तरी तो मेंदूपर्यंतच जाणार. बरोबर आहे. अजून एक प्रकार आहे सर, की म्हणजे काही भागात आहे, हा गावाकडे असतं ॲक्च्युली, मिश्रीचा प्रकार. तर ती त्यांना सवय झालेली असते, तर त्यांना करायची असते, एक व्यसन म्हणू शकतो आपण, किंवा खरोखर त्या मिश्रीमुळेच दात पांढरे होतात असं पण काही जणांचा गैरसमज आहे. सो ते करणं कितपत योग्य, किंवा मिश्रीसारखेच अजून प्रकार काही जणांना सवय लागलेली असते काही गोष्टींची. मिश्रीमध्ये बरेच जण तंबाखूची मिश्री वापरतात. मग तंबाखू निकोटीनची ती हॅबिट होते, म्हणजे ते कारण तेच आहे, ते व्यसन झाल्यासारखाच प्रकार आहे तो. मिश्री हा प्रकार व्यसनातलाच ठरला जातो. तो थांबवलाच पाहिजे. ऍक्च्युली जे आपण दंतमंजन वगैरे वापरतो, ज्याचा सरफेस रफ आहे ते दातावरती म्हणजे वरचं इनॅमल घालवणारच. म्हणजे तुमची राख असेल ती रफ आहे. सॉल्ट, आपण मीठ कोणतं म्हणतं की आपके टूथपेस्ट नमक आहे, पण त्याचे जर क्रिस्टलाइन फॉर्म असतील, छोटे छोटे असतील, ते दातावरती जर स्क्रॅचेस तयार करत असतील, लॉंग टर्म इफेक्ट तसा होणार, दात झिजणार. तसेच दंतमंजन असतात, बरेच जण करतात, त्यांनी पण दात थोडे झिजतातच. त्यामुळे हे सगळे प्रकार आपण अवॉइड केले पाहिजे. अवॉइड करून नॉर्मल रेग्युलर पेस्ट वापरली, 2 वेळा ब्रशिंग केली. जर किडण्याचे प्रमाण जास्त असेल तर डेंटिस्टच्या सल्ल्याने टूथपेस्ट कुठली वापरू विचारून केलं तर हा प्रॉब्लेम फार कमी येईल. आणि लहान मुलांपासून सुरुवात करायला पाहिजे. हो,
आता जसं मिश्रीचा प्रकार किंवा तंबाखू असेल किंवा काय म्हणताल की सिगारेट वगैरे ह्याचा स्मोकिंग करणं दातावरती हिरड्यावरती परिणाम होतोच नाही या गोष्टींचा. कुठल्याही व्यसनाचा परिणाम होतोच आपल्या दातांच्या वरती. त्यामुळे व्यसन पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे. कोल्ड्रिंक्स अवॉइड करायला पाहिजेत, त्याने दात खूप खराब होतात. ओके. आता जसं लहान मुलांचं तुम्ही म्हणालात की त्यांच्या लहान वयापासूनच आपण जितकी काळजी घेऊ तितकं ते चांगलं असेल. तर दुधाचे दात पडून जेव्हा नॉर्मल आपले येतात दात, तर तेव्हा ते काय काय काळजी घेऊ शकतात आणि कसं आपण सुरुवात तर मी सांगतो की ज्यावेळी बरेच जणांना माहीत नसते की ब्रश स्टार्ट कधी करायचं. पेशंट येतात आणि अजून आम्ही ब्रशिंगच चालू केलं नाही असं काही नाही. ज्यावेळी सुरुवातीला दात येतो त्या फर्स्ट डे पासूनच ब्रशिंग करायला पाहिजे. आता त्यावेळी ब्रशिंग होत नसते, म्हणजे आपले ब्रश त्यांना एकदम छोटे असतात, तर त्याला बोटाला घालायचे पण ब्रश मिळतात, छोटे बेबी ब्रश मिळतात. किंवा मग ते होत नसेल तर चांगलं सुती कापड घ्यायचं, व्यवस्थित स्वच्छ धुवून ते बोटाला गुंडाळायचं आणि गरम पाण्यामध्ये बुडवून त्यानं स्वच्छ करायचं. पेस्ट वापरायची. छोटी मुलं काही जास्त अन्न पदार्थ खात नसतात ना, त्यामुळे तेवढंच आपलं स्वच्छ करायचं. पण ती सवय लावायची. लहान मुलांना एकदा त्यांच्या लाईफस्टाईलचाच भाग करून ठेवायचं की 2 वेळा ब्रश करायचे. काही खाल्लं की चूळ भरायची. घरात चॉकलेट, बिस्किट, हे कुरकुरे वगैरे असल्या गोष्टी तर अवॉइडच करायच्या. कोणी पै पाहुणे आले तरी त्यांना स्ट्रिक्ट सांगा की तुम्ही जे द्यायला लागलाय त्यानं फायदा काय होणार नाही, त्या आपल्या बाळाचं नुकसान होणार आहे. मी तर बऱ्याचदा पेशंट येतात की आम्ही नाही, आमचे आई वडील देतात, आजी आजोबा लाड करतात, म्हणजे शेवटी सगळे हे आपल्या आजूबाजून प्रत्येकजण ते दुसऱ्यावर ढकलतं, जबाबदारी घेत नाही. का दात दुखत असतं, ते बाळ काय खात नसते, रात्रभर जागलेलं असते. मग मला म्हणायचं आहे की ह्याने काय फायदा झाला, त्या मुलाचंच नुकसान झालं आणि त्यालाच त्रास सहन करायला लागला. मग जर एवढं करून तुम्हाला हे होत असेल त्यापेक्षा अवॉइड करा. चांगले पदार्थ खायला द्या, मध्ये आधी काही खायला देऊ नका आणि ड्रायफ्रुट्स द्या. तुम्हाला एवढंच त्याचं कौतुक करायचं आहे तर चांगले ड्रायफ्रुट्स आणून द्या ना त्याला. त्यामुळे आजी आजोबा, आई बाबा, काका काकू कोणी हे सगळे पाहुण्यांच्या घरी जात असाल किंवा कोणी पाहुणे येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण खूप काळजी घ्यायला फळे घेऊन जावा. फळं पण चांगले ना, फ्रुट्स. लहानपणी आपल्या भागातली फळं खाल्ली तर दातांचं आरोग्य खूप चांगलं होतं. डाळिंब खाल्लेलं चांगलं आहे, सफरचंदचं ठीकठाक आहे, पेरूमधनं पण चांगले पदार्थ आहेत जे दाताच्या डेव्हलपमेंटला उपयोग. म्हणजे अशी काही स्पेसिफिक फळं आहेत का की जी दातांसाठी खूप चांगली आहेत? फक्त खरं तर लाईफस्टाईलच्या म्हणजे आता एक नवीन हे आहे की आपल्या भागातले भाजीपाले, आपल्या भागातली फळं खाल्ली गेली पाहिजे. तर ती खरं आहे. आपल्या भागात काय मिळतो, चांगला पेरू मिळतो, जुने पेरू आहेत ना ते पण चांगलं आहे, डाळिंब खाणे ते चांगलं आहे, केळी खाणे चांगलं आहे, जे हे दातांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. ऊस खाणे सुद्धा चांगलं आहे. आता ऊस खायला येतच नाही लोकांना. हो, आणि इव्हन असं पण म्हणतात पेरूचं पान चघळल्याने पण दातांच्या आरोग्यासाठी चांगलं असते, आहे का असं? ऐकलंय मी, पण मी काही केलं नाही कधी. ओके ओके ओके. सो ह्या सगळ्या गोष्टींची आपण जेवढी काळजी घेऊ तेवढं सगळं आपल्यासाठी पण चांगल्याच गोष्टी आहेत. खूप सगळे मिथ्स पण आहेत की कानात काहीतरी तेल किंवा औषध टाकायचं आणि मग दातातून किडा, म्हणजे मी असं ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा. किंवा रस्त्यावरती पण येता जाता म्हणजे अगदी एवढ्या इझिली सांगितलं जातं की तुमचे आम्ही दात एकदम पांढरे शुभ्र करून देतो, आमच्याकडे ही पावडर आहे. नाही, हे सगळं बोगस आहे. म्हणजे कानात औषध घालून दातातनं जर आळ्या काढत असतील, म्हणजे असे मी बरेच ऐकलेत, मी पण नाही बघितलेले, तर दातामध्ये मुळात त्या मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे डोळ्याला दिसतच नाही. ते तुम्ही आळ्याच्या रूपात कसे बाहेर काढतात हे हात की असणार आहे. त्याबद्दल आम्हाला फार नॉलेज पण नाही, पण चुकीचं आहे ते, म्हणजे एकदमच चुकीचं आहे. त्यानंतर जे रस्त्यावरती स्ट्रीटवरती येतात, बाहेरून पण येतात, बाहेरच्या राज्यातून लोक येतात, ते काय तर क्लेम करतात की ही जडीबुटी आहे, ह्यानं दाताचं आम्ही क्लीन करू, तुमची दात किडनीचं हे होईल, कमी होईल. तर लोक काय आहे माहिती आहे का, दाताची ट्रीटमेंट डेंटिस्टकडे जाणं एकतर महाग आहे असं वाटतंय, त्रास सहन करणं नको म्हणतात. मग हे आपलं इझिली होतंय, 5, 10, 20, 50 रुपयात होत असेल, करून बघायला काय हरकत आहे म्हणतात. 10 पैकी एकाला जरी रिझल्ट आला तर तो सगळीकडे सांगतो कारण मी त्या डेंटिस्टकडे घेण्यापेक्षा इकडे गेलो होतो, बरं वाटलं मला. म्हणजे सायकोलॉजिकली बेनिफिट असतो, तो प्लासेबो इफेक्ट आहे, ते चुकीचं आहे. काही जण असे बाहेरून रस्त्यावरतीच दात बसवून घेणारे पण लोक आहेत, मग ते ॲक्रेलिक वापरतात कोल्ड क्युअर. ते तर एकदम म्हणजे थोडं कार्सिनोजेनिकच आहे. ते लॉंग टर्म आपल्या हिरडीच्या संपर्कात ठेवायचंच नसतं. मग त्याचे सुद्धा दात बसवून घेतात. ते येतात आणि मग 2-3 महिन्यानंतर आमच्याकडे येतात पेशंट की आम्ही तिथं गेलो होतो, 100 रुपयात 200 रुपयात झालं, आता तुम्ही ते चिटकून द्या, ते निघाले करा, असं येतात. लोकांची कधी कधी मला वाटतं की अवेअरनेस कमी पडतोय. मग ते त्याला सगळ्यांनीच मिळून ठरवायला पाहिजे की डेंटिस्ट हा 12वी नंतर चांगला स्कोअर करून मेडिकल फॅकल्टीला गेलेला आहे, 4 वर्ष त्याने नॉलेज घेतलेलं आहे, इंटर्नशिप केले,
त्यानंतर कुणाकडे तर हाताखाली काम करून त्यानंतर क्लिनिक चालू केलेला असतो. त्यामुळे त्याचं नॉलेज महत्त्वाचंच आहे. त्याला जे शिकवलं असेल त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत लोकांनी. स्वतः थोडं पैसे वेळ वाचवण्यासाठी दातासारखे म्हणजे आपल्या तोंडातली जी गोष्ट आहे ती जी कायम ठेवणार आहे, जी कायम पाण्यात असणार, खूप महत्त्वाची आहे. ती कायम पाण्यात असते. म्हणजे सलाइवा कव्हर्ड आहे. प्रत्येक थुंकी गिळत्यापासून तो पदार्थ तुमच्या पोटात जाणार आहे, तर तो चांगल्या क्वालिटीचा स्टँडर्डच असला पाहिजे. नक्कीच. जसं मगाशी मी तुम्हाला म्हणाले होते की दात आणि मेंदू किंवा मेंदूशी सगळ्याच गोष्टी संलग्न आहेत, तसंच दाताचा आणि डोळ्यांचा पण काही आहे का असं? आता ती बरेच जण म्हणतात की दात काढल्यामुळे डोळ्यावरती परिणाम झाला, नंबर वाढला. नाही, ती कुठेही सायन्समध्ये प्रूव्ह झालेलं नाही, 100% झालेलं नाहीये. त्यानंतर जे पूर्वी असं व्हायचं कदाचित, त्यामागे हेच शेवटी कन्क्लुजन निघालं की ज्येष्ठ नागरिक वय जसं वाढत जातं त्यावेळी दात हालून पडतात आणि त्यावेळी चष्म्याचा नंबर पण वाढतो. म्हणजे 40 नंतर तेव्हा वय पण वाढलेलं असतं. मग ते बहुतेक ती कोरिलेट झालं असावं की दात काढला आणि मला चष्मा नंबर लागला, असं काही होत नाही. ओके. आता ज्येष्ठ नागरिकांचा विषय निघालेलाच आहे, तर त्यांच्यामध्ये पण बरेच सगळे समस्या असतात आणि त्यांच्यासाठी काही स्पेशल ट्रीटमेंट्स आहेत का अवेलेबल? काही वेगळं तंत्रज्ञान आता सध्या आलेलं आहे का? आलेलं आहे. आता इम्प्लांट, डेंटल इम्प्लांट जो प्रकार आहे ना, त्यातून ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, मुळात काय होतं, आपल्याकडे दातांचं आरोग्य थोडं दुर्लक्षितच आहे. एवढं जास्त लक्ष दिलं जात नाही. आता अवेअरनेस वाढलाय, डेंटिस्टची संख्या पण वाढली, त्यामुळे लोक ट्रीटमेंट करून घ्यायला लागले. मग पूर्वी काय व्हायचं की दात दुखायला लागला की काढून टाकणे हा त्यांच्याकडचा पर्याय असायचा. म्हणजे पूर्वी जिथं दात काढलंय ना तिथं हिरडी लवकर झिजते, जास्त झिजलेली असते, आणि आता काढलेल्या ठिकाणची हिरडी मोठी असते. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं तसं होतं, म्हणजे दात आता थोडे काढले, मग थोडे काढले, परत थोडे काढले, मग ती हिरडीचं अशी कमी जास्त एका लाईनमध्ये गोल व्यवस्थित होत नाही. मग त्यांना जी बसते ती कवळी बचाळी जो प्रकार आहे ना, तो थोडा हलतो, बसत नाही, ते कुठं तर लागत असतो. मग त्याला आता नवीन पर्याय आलेले आहेत. डेंटल इम्प्लांट जो केला जातो, हिरडीमध्येच आपल्याला स्क्रू बसवतात. आता हिरडीत स्क्रू बसवतात म्हटल्यावरती पण बरेच जण घाबरतात. आताच भीती वाटली एकदम ऐकूनच. तर एकदम पेनलेस प्रोसिजर आहे. म्हणजे दात काढणे एक वेळ अवघड आहे, पण इम्प्लांट बसवणे सोपं आहे, पेनलेस आहे. आता जे इंजेक्शन्स वगैरे आलेले आहेत, लोकल अॅनेस्थेशिया, ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत. त्यामुळे पेनलेस डेंटल ट्रीटमेंट बऱ्यापैकी अचीव्ह झालेली आहे. तर ते इम्प्लांट बसवल्यानंतर त्याचा सपोर्ट घेऊन डेंचर बसवणे, कवळी बसवणे आता इझिली सोपं झालेलं आहे. सर्वांनी उलट ते केलं पाहिजे. दात काढल्यानंतर इथं म्हणजे सगळ्यांचे गालपाटे पण बऱ्याच जणांचे आत गेलेले असतात, ते आपण दात बसवल्यानंतर बाहेर पण येऊ शकतात. कवळी बसवल्यानंतर पण तो फरक दिसतो. वेळ लावल तेवढा मग अवघड होऊन जातं डेंटिस्टला. आणि दातांचं किती महत्त्व आहे, म्हणजे पूर्ण चेहऱ्याचा शेप बदलू शकतो किंवा ते सौंदर्य पण दातांवरच जास्त अवलंबून आहे, हे पण त्याच्यातून कळतं. 100%. नक्कीच. आता डेंटल इम्प्लांट तुम्ही त्याबद्दल सांगितलं, तर काही वेळा काय होतं की जे वयानं मोठे आहेत, म्हणजे अबाउट 20 ज्यांची एज आहे आणि काही कारणास्तव किंवा कुठेतरी ॲक्सिडेंट झालेला असतो किंवा काही गोष्टी घडल्यामुळे त्यांचे दात जे आपले कायम स्वरूपाचे असतात ते पडलेले असतात, सो त्यांच्यासाठी पण डेंटल इम्प्लांट करतात? डेंटल इम्प्लांट सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे पूर्ण ग्रोथ झालेला, म्हणजे 15-16 वर्षाच्या मुलांपासून आपण लहान मुलांना पण करता येतं, पण फार रिअरली करायचं. जरा ॲडल्ट असेल तर करायला सोपं आहे, बोन चांगलं तयार झालेलं असते. तर तिथून पुढं आपण सर्वांना इम्प्लांट करू शकतो. अनलेस आणि अनटिल त्याला एक कुठला तरी सिस्टमिक आजार जास्त नसला पाहिजे, म्हणजे एकदम शुगर जास्त आहे असे असतील तर मग आपल्याला ते कंट्रोलमध्ये ठेवून करायला लागतं. नाहीतर इम्प्लांट हे सक्सेसफुल होतं. जिथं मिसिंग टूथ आहे तिथं इम्प्लांटच करायला पाहिजे असं आमचं ॲडवाईस असतं. फक्त ते लोकांना स्क्रू बसवणे म्हटलं की जरा घाबरतात, आणि त्याचं कॉस्टिंग इतर दात बसवण्याच्या ज्या प्रोसिजर्स आहेत, म्हणजे ब्रिज बसवणे असू दे किंवा काढघालायचे दात बसवणे असू दे, याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. पण ते जर त्याचं लाईफ बघितलं, त्याचं इफिशियन्सी बघितली, चावण्याची पद्धत, त्याचं जे त्यानंतर जे चावून तुम्ही खाणार आहे ह्याचं जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर ते एकदम रिजनेबल आहे. ओके. मला एक शंका आहे, म्हणजे दात जो बसवला जातो तो इम्प्लांट जो केलेला असतो, जसं तुम्ही म्हणालात की आपले जे दात आहेत त्याचा नॅचरल कलर थोडासा वेगळा आहे, आणि जो इम्प्लांट केलेला कलर आहे दाताचा तर तो तसाच असतो का, तो वेगळा दिसून येतो, कसं आहे ते? एस्थेटिक ट्रीटमेंटचा हाच भाग आहे की तुमच्या दातांची शेड डेंटिस्टने घेतली पाहिजे आणि शेजारच्या दाताच्या कलरचाच दात बसवला पाहिजे. म्हणजे ते तसं मॅचच करायचं. आणि त्याच्या शेडिंग असतात A1, B1, म्हणजे ते आम्हाला शिकवलं जातं की ते त्याचं गाईड पण असतं, शेड गाईड असतात, त्याच्यात बघून तुमची शेड सिलेक्ट करायची. ती शेड आपण ज्या लॅबला काम पाठवतो त्या लॅबवाल्याला कम्युनिकेट करायची आणि त्याप्रमाणे तो दात. म्हणजे
तो दात इम्प्लांट जरी केलेला असला तरी ते ओळखून पण येणार नाही, इतकं ते क्लिअर आणि नॅचरल वाटू शकतं. खूप आता त्यामध्ये ॲडव्हान्स झालेले ट्रीटमेंट. ओके. अजून काय काय अशा ट्रीटमेंट आहेत? एकतर डेंटिस्टकडे जायचं आणि ती आपली डेंटल ट्रीटमेंट घ्यायचं म्हणलं कीच बऱ्याच जणांना अंगावर काटा येतो, नको बाबा खूप त्रास, खूप आपल्याला टेन्शन येतं, भीती वाटायला लागते, आणि ट्रीटमेंट ह्या महागड्या असतात, हे एक समीकरण झालेलं आहे. सो खरंच या डेंटिस्टच्या ज्या आपण ट्रीटमेंट घेतो त्यांच्याकडून त्या खूप महाग असतात का कशामुळे महाग असतात? आता बेसिकपासूनच येऊया. दाता डेंटिस्टकडे जायची गरज कोणाला आहे? सगळ्यांनाच आहे. म्हणजे सगळ्यांनीच जायला पाहिजे. ज्याच्यामध्ये दात चांगले आहेत त्यांनी जायला पाहिजे. लोक कधी येतात? ज्यावेळी त्याचा दात दुखून त्याचं जेवण बंद झालं तरच येतात. पहिली सुरुवात सिव्हिअर प्रॉब्लेम घेऊन येतात. त्याच्या आधी आपल्याला जर त्याच्यामध्ये थोडक्यात जर काही किडला असेल तर ते किडलेला आपण भरून घेऊ शकतो. त्यामुळं पहिला चांगला दात कुठला? जर नैसर्गिक दात ज्याला काही किडलेलं नाही तो बेस्ट. त्यानंतरचा कुठला? जो थोडा किडला आहे त्याची कीड काढून त्यामध्ये सिमेंट चांदी भरला तो चांगला. त्यानंतरचा कुठला? तर ते रूट कॅनल ट्रीटमेंट करून सेव्ह करून घेतला. आणि मग त्यानंतर मग इम्प्लांट आला, म्हणजे तो दात आता काढायचा. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बदलत जातात. मग ते ट्रीटमेंट आपण घेतली पाहिजे की डेंटिस्टकडे वर्षातून एकदा, 6 महिने राहू दे, वर्षातून एकदा चेकअप केलं पाहिजे. जर दात क्लिनिंगची गरज असेल तरच, उगाच सारखं उठून क्लिनिंग करायचं नाहीये. तर क्लिनिंगची गरज असेल तर क्लिनिंग करून घ्यायची. कुठल्याही सवयी ज्या व्यसन आहेत त्याने दात हिरड्या खराब होतात त्या टाळायचे आणि डेंटिस्टनी सुचवलेल्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या करून घ्यायचे. आता तुम्ही म्हटला की महाग आहेत का ट्रीटमेंट? तर ट्रीटमेंट सांगलीमध्ये तर खूप स्वस्त आहेत. म्हणजे हे जर आपण चांगल्या शहरामध्ये गेलो, मोठ्या शहरात गेलो तर तिथं अजून कॉस्टली आहेत. ह्याच मटेरियल बऱ्यापैकी सगळेजण चांगले स्टँडर्डच वापरतात. जो काम करायचा वेळ आहे ॲक्च्युली ती कामाच्या वेळेवरती कॉस्टिंग वाढत जातं. कारण डेंटिस्टची 1 तास, 1.5 तास, 2 तास, काही अर्धा तास, म्हणजे ती प्रोसिजर कधी कधी फार कमी जास्त होते. त्याच्यावरती पण तो कॉस्ट बदलते. आणि बाहेर परदेशात तर एवढ्या कॉस्टिंग आहे की लोक विमानातून इथे येतात, ट्रीटमेंट करून घेतात आणि परत जातात, तरी त्यांना परवडतं. मग आपल्याकडे महाग आहे कसं म्हणायचं? उलट आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे डेंटिस्ट. फार कमी वेळेत अवेलेबल होतात, ट्रीटमेंट होते, फोनवरूनच औषधं विचारतात. आणि त्याचे जर परिणाम बघितले आपल्याला, आपण त्याचा वापर करून जे खाणार आहे ते बघितलं तर त्या बाबतीत तर एकदमच स्वस्त आहे म्हणायला पाहिजे. कारण ते तुम्हाला फार युजफुल आहे. दाताची जी ट्रीटमेंट केलेलं मटेरियल आहे की नाही ते तुम्ही विचार करा, त्याच्यावरती खूप प्रेशर असतं. चावतो आपण, चावण्याचं प्रेशर खूप असतं. कुठली वस्तू आपण तोडू शकतो, तर त्याच्या स्ट्रॉंगच पाहिजे मटेरियल. पण ते भरलेलं मटेरियल पण त्या फोर्सला विस्टँड व्हायला पाहिजे, नाहीतर मग ते तुटून पडू शकतं. त्यात वेगवेगळ्या फोर्स डायरेक्शन पण वेगळ्या आहेत. म्हणजे आपण चावतो म्हणजे असं चावत नाही, तुम्ही बघाल तर ते वेगवेगळ्या अँगलमध्ये त्याच्यावरती फोर्स बसतो. पुढच्या दातावरती वेगळा फोर्स असणार, मागच्या दातावरती वेगळा फोर्स असणार. हे सुद्धा कॅल्क्युलेट केल्यानंतर तिथं जे मटेरियल टिकेल असंच मटेरियल वापरलं पाहिजे. सगळा अभ्यास करावा लागतो तुम्हाला त्याचा. आणि बरेच मटेरियल आहे ते इम्पोर्टेड आहेत. म्हणजे ही काय लोकल इंडियन मेड फार कमी मटेरियल अजून अवेलेबल आहे. ते इम्पोर्टेड मटेरियल त्याप्रमाणेच कॉस्टिंग असतं. त्याचा वेळ, ते मटेरियल आणि हे सगळं जर विषय घेतला तर ते बिलकुल कॉस्टली नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. ओके. त्यामुळे आणि डेंटिस्टकडे आपण वर्षभरात किती वेळा जाऊ शकतो आणि काय काय त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊ शकतो? वर्षभरातून रेग्युलर चेकअपसाठी एकदा जायला पाहिजे. सगळ्या घरच्यांनी जायला पाहिजे. एक आपला फॅमिली हक्काचा डेंटिस्ट असला पाहिजे. कारण ते मी माझ्यासाठी म्हणत, तुमच्या जवळच्या लोकांचा कोटा असेल तरी पण असला पाहिजे की ज्याला फोन करून तो अवेलेबल असेल. दुसरी गोष्ट, जिथं अन्न अडकतं, जिथं अन्न अडकलं आपल्याला जिभेला कळतं, तर जिथं अन्न अडकतं तिथं दात किडतो. तर जिथं अन्न अडकते त्याची पहिली ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग दात किडल्यानंतर किंवा दुखल्यानंतर खूप डेंटिस्टकडे जायची वेळ येत नाही. मग त्यावेळी म्हणतात आता लवकर करून द्या, फास्ट करून द्या. तसं होणार नाही. मल्टिपल व्हिजिटची ट्रीटमेंट असते. सिंगल व्हिजिट फार कमी प्रोसिजर्स आहेत त्या सिंगल व्हिजिट होतात. तर तुम्ही अर्ली गेला, लवकर गेला तर मात्र सिंगल व्हिजिटमध्ये ते होऊ शकतं का. जसं तुम्ही म्हणालात की एखादा अन्नपदार्थ काहीतरी आपल्याला दातात अडकलाय तो कळतो आपल्याला, त्यासाठी टूथपिकचा वापर केला जातो. दात टोकणे वगैरे फ्लॉस असतो. ते टूथपिक पण वापरणं चांगलं नाही वापरणं. टूथपिक, काडी, टाचणी असे बरेच पदार्थ वापरतात, पण फ्लॉस असतो. इथं 2 वेळा ब्रश करा म्हटलं तर लोक असं बघतात की किडनी मागितली मी तर ती फ्लॉस करायला पाहिजे की.
1 मिनिट लागतो. रोज रात्री फ्लॉस केलं तर आणि दातांचं हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. हिरड्या ब्लिडिंग होणं पण एक चांगला आजार आपल्याकडे दिसतो. दात कसं होतंय, बऱ्याच जणांना ब्रशिंग करायची प्रॉपर सवय माहीत नसते. काही जण पाळतात पण ती ब्रशिंग व्यवस्थित करत नाही. मग त्याच्यामुळे दातावरती थोडा थर साचत जाऊन ते कॅल्क्युलस तयार होतो आणि ते कॅल्क्युलस सॉफ्ट हार्ड असतो आणि हिरडीला इरिटेट करत असतो. आपली हिरडी नाजूक भाग आहे, त्यामुळे ती हिरड्या खाली झिजतात. मग परत गॅप वाढतो, मग अन्न अडकायचं प्रमाण वाढतं. डॉक्टर ते असं म्हणतात की दर 3 महिन्यांनी तुमचा ब्रश चेंज कराच. सो हे 3 महिन्यांनीच चेंज केलं पाहिजे, त्याच्या आधी त्याच्यानंतर करू शकतो का? कशा काय काय पद्धती आहेत त्या? ब्रश एक तर सॉफ्ट वापरला पाहिजे. मी मगाशी सांगितलं ब्रश सॉफ्ट वापरा. ब्रशकडे बघून तुम्हाला कळतं की तो बदलायचा आहे का नाही. तुम्ही जर व्यवस्थित सॉफ्ट ब्रश, हात सॉफ्ट हँड, सॉफ्ट ब्रश आणि 2 मिनिटं ब्रशिंग करत असाल तर ब्रश थोडं जास्त टिकतो. तुम्ही जर जोरात घासत असाल आणि ताकद लावत असाल आणि वेडेवाकडेपणाने कसंही ब्रश करत असाल तर ते खराब होणार आहे. खराब झालेला दिसतो आपल्याला. पण ते काय म्हणतात की खराब झालेला असो किंवा नसो 3 महिन्यांनी चेंजच करा. आता त्याच्या मग काय आहे की त्याच्यावरती मायक्रोबियल ग्रोथ होते, हे करतात असं म्हणतात. मग तुम्ही क्लीन व्यवस्थित केला तर हरकत नाही, जातो थोडा दिवस जास्त टिकू शकतं. ओके. आणि आता तर इतके ॲडव्हान्स लेवलचे ब्रश आलेले आहेत, काय इलेक्ट्रिक ब्रश आले. राईट, तर त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं? चांगलं आहे, वापरायला चांगलं, पण प्रत्येकाला ते अफोर्डेबल नाही आहे. त्याचं यूज अँड थ्रोचं व्हायला आलेलं आहे, त्याचं मेंटेनन्स होत नाही आहे. त्याचे पण ब्रिसल्स असतात, ती डिटॅचेबल असतात, ती काढून बदलायला पाहिजेत. आणि ती व्हायब्रेटिंग मोशनमध्ये असते. मी मगाशी म्हटलं होतं जेवढं व्हायब्रेशन तेवढे सलायवा जास्त सिक्रेशन होतं आणि सलायवा जास्त जेवढे तेवढं दात किडण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे सलायवा महत्वाचं आहे. मग सलायवासाठी पाणी पिणं पण महत्वाचं आहे. आपण दिवसभरात पाणी पित नाही. AC मध्ये बसलेल्या लोकांचा पण तो एक प्रॉब्लेम झाला की त्यांना ताणच लागत नाही, कळत नाही, कमी होतं पाण्याचं प्रमाण. मग पाणी जेवढं जास्त आपण इंटेक करू तेवढं बेस्ट आहे. सलायवाचं प्रमाण वाढेल असं पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत आणि बाहेरचे पदार्थ टाळले की काम होईल आपलं. ब्रश जेव्हा आपण बाथरूममध्ये वगैरे ठेवलेला असतो तर त्याला पण एखादी कॅप असणं किंवा ते ब्रश व्यवस्थितच ठेवला किंवा उघड्यावर ठेवू नका म्हणतात. आता ब्रश बाथरूममध्ये ठेवू पण नका म्हणतात ना. खरं आहे, त्याच्यावरती तो जे ॲटमॉस्फिअर एखाद्या पाऊच मध्ये ठेवा किंवा त्याला कॅप लावून ठेवा असं म्हणतात. कॅप लावून पण नाही ठेवायला पाहिजे. तो ओला असतो ना, थोडा ड्राय करायला चांगल्या कोरड्या जागेत ठेवला गेला पाहिजे. ओके ओके ओके. आता आपण दातांविषयी तर खूप सगळ्या गोष्टी ऐकल्या, कळलेल्या पण आहेत. जे ओरल हायजीन आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. ओरल हेल्थ आपली चांगली असली पाहिजे. तसंच मग जीभ आणि दात हे दोघे पण एकमेकांशी खूपच कनेक्टेड आहेत. जिभेचं पण तेवढंच आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा फक्त दात घासले, चांगला ब्रश, चांगली टूथपेस्ट घेतली की काम झालं असं वाटतं. पण टंग क्लीनर पण तेवढंच यूज केला पाहिजे ना. टंग क्लीनरच्या बाबतीत पण 1-2-3 मतप्रवाह झालेले आहेत. ऍक्च्युली टंग म्हणजे जीभ जी आहे ते आपल्या बॉडीचाच एक आरसा असतो. म्हणजे बरेच जण पूर्वी बघा, डोळे बघा, डॉक्टरांच्याकडे गेले डोळे बघणार, जीभ बाहेर काढ म्हणणार आणि मग ती हृदयाचे ठोके वगैरे करणार. म्हणजे जिभेवरती तुम्हाला कुठला आजारपण आहेत का हे तुमचं कळू शकतं. म्हणजे जिभेच्या कलरवरून, जिभेवरती म्हणजे अल्सरेशन होत असतील, सारखे जर तोंड येण्याचा जो प्रकार आहे, उष्णता वाढणे, म्हणजे हे सगळे सिस्टमिक डिसीजेस तुमच्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत. आणि जे जिभेची स्वच्छता आहे ना, खळखळून चूळ भरणे, आणि टंग क्लीनर वापरत असाल तर तो पण सॉफ्ट हँडनं वापरला पाहिजे. एकदम हलक्या हाताने स्वच्छ करायचं, 1-2दा करायचं आणि सोडून द्यायचं. फार असं घासून जीभ ते जेवढं घासा, जिभेला पण नंतर जास्त त्रास व्हायला नको. जिभेचं ते टेस्ट बर्ड असतात ते खराब होतील ना. राईट. एक असतं की जी म्हणतात ना की तोंडाची दुर्गंधी येणे असते, तर त्याच्यासाठी वेगळे वेगळे उपाय केले जातात. तर त्याचा पण दातांवरती, जिभेवरती असा सगळा प्रकार किंवा इफेक्ट होतो का? आणि ते कितपत कसं काय? तोंडाची दुर्गंधी येणे याच्यामध्ये खरं तर कारणं बरीच असतात. बेसिक आपल्याकडे जे दिसतं ते दात क्लीन न करणे, स्वच्छता नसणं, अन्न अडकून राहणं, तसंच दात किडलेला असेल तर त्याच्यामुळे पण तोंडाची दुर्गंधी खूप येते. हिरड्यांचे काही आजार असतील तर त्यांनी पण तोंडाची दुर्गंधी. त्यासाठी म्हणतात की लवंग चघळा तुम्ही किंवा काय काय गोष्टी आणि काय काय सांगितलं जातं बरंच काही. आपल्याकडे डेंटिस्ट जवळचा पाहिजे, त्याच्याकडे जायचं, माझं काय कारण आहे बघ म्हणायचं आणि त्याचं दुरुस्त करून घ्यायचं. डेंटिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. दात त्याने जर व्यवस्थित क्लीन केले, अन्न अडकायचं थांबवलं, तुम्ही 2 वेळा ब्रशिंग केले व्यवस्थित सगळ्यांनी, तर हे प्रॉब्लेम कमी होतो. जसं तुम्ही म्हणलात की चूळ भरली पाहिजे आपण, आणि त्यासाठी सुद्धा माउथवॉश आता वेगळ्या वेगळ्या कंपनीचे वगैरे आलेले आहेत प्रकार. सो ते पण घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपण चूळ भरू शकतो की नॉर्मल पाण्याने भरली तरी इनफ आहे? जर ब्रशिंग व्यवस्थित करत असाल, काही म्हणजे बाहेर जर टाळलं असेल तर रेग्युलर ब्रशिंग आणि साध्या पाण्याची चूळ पुरेसे आहे.
हां, ते जे माउथवॉश आहेत ना ते सुद्धा कुठं वापरायचं हे त्याचे नियम आहेत. आणि ते पण तुम्ही लॉंग टर्म वापरू शकत नाही. त्याचे पण दुष्परिणाम काही असतीलच की शेवटी केमिकल आहे. तर ते सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तेवढ्या 15 दिवस, महिना, 2 महिने जे काय सांगेल त्याप्रमाणे ते वापरले गेले पाहिजे. आता त्याच्यामध्ये पण व्हरायटी रेंज आलेली आहे. म्हणजे ज्यांना तोंड येते त्यांच्यासाठी वेगळे आहेत, ज्यांच्या दात काढलेत, सर्जरी केली, ते जखम भरण्यासाठीचे वेगळे आलेले आहेत, हायजीनसाठी वेगळे आलेले आहेत, सेन्सिटिव्हिटीसाठी वेगळे आलेले आहेत. त्यात पण खूप सगळे प्रकार आहेत. खूप सारे प्रकार आले. त्यामुळे उगाचच कुठली तरी ॲडव्हर्टाइजमेंट बघितली आणि जाऊन घेऊन आलो वगैरे हे चुकीचं आहे. काय करायचं. ओके. दातांवरती जी क्लिप बसवली जाते, दात पुढे वगैरे असतात म्हणून, तर त्यामध्ये पण दात काढले जातात आणि क्लिप बसवली जाते. सो ती सुद्धा ट्रीटमेंट खूप महाग आहे असं म्हणतात, किंवा इनविजिबल काही कॅप वगैरे आलेल्या आहेत गोष्टी. सो ही जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे याचा आपण कितपत फायदा करून घ्यायला पाहिजे. दाताची जी क्लिप बसवलेली ट्रीटमेंट आहेत ना, म्हणजे त्यामध्ये प्रत्येक केसमध्येच दात काढायला लागतो असं नाही. ते किती स्पेस आहे, क्राउडिंग किती आहे, जबड्याची साईज काय, सगळं चेक करून ठरलं जातं किती दाढ काढायची आहे का नाही. पण ॲट द एंड ऑफ ट्रीटमेंट म्हणजे रिझल्ट काय आहे ह्याच्यावरती ते ठरतं. आता ते बाहेरच्या देशातले किंवा बाहेरच्या ठिकाणचे जर ते हेच मटेरियल, हेच एक्सपर्टीज वापरली तर त्याची कॉस्टिंग खूपच जाईल. त्या मनाने आपल्याला ते रिजनेबल रेटला आहे. आणि आता जे नवीन आलेले आहेत अलायनर्स, इनव्हिजिबल अलायनर्स असतात, त्याचे पण केस सिलेक्शन महत्त्वाचं आहे. म्हणजे ते सरसकट सगळ्यांना एकसारखं नियम होत नाही. ते आता 3D स्कॅनिंग आलेले आहेत. 3D स्कॅन करून तुमचे रिपोर्ट लॅबला पाठवून तिथे ते बरेच आता त्याच्यामध्ये पण कमर्शियल प्रोडक्ट आलेले आहेत. काही कंपन्या त्यामध्ये यायला लागलेत की ते आम्ही करून देतो. पण डेंटिस्ट हा डेंटिस्ट असतो, त्याच्या सल्ल्यानं गेलं पाहिजे आणि मग ते फ्युचर आहे. असं म्हणतात की तुमचा चेहरा असिमेट्रिक असेल तर तुमची जी स्माईल आहे तर ती थोडीशी तिरकी दिसू शकते. तर मग ती स्माईल आहे अशी व्यवस्थित करता येते का चेहऱ्याच्या शेपनुसार वगैरे? स्माईलचे जे नॉर्म्स आहेत म्हणजे स्माईल डिझायनिंगचे ते पॅरामीटर्स जर आपण व्यवस्थित फॉलो केलो तर स्माईल तर आपण करेक्ट करू शकतो. जी बोन डिफॉर्मिटी आहे, बोनमध्ये जे झालेले चेंजेस आहेत ते डेव्हलपिंग एजमध्येच करता आले पाहिजे. एकदा तो 15-16 वर्ष होऊन गेली की मग बोनमध्ये काय फरक करता येत नाही. येतं सर्जरी करून करायला लागेल. आणि बाकी काही लहान मुलं असतात त्यांचा जबडा हा छोटा असतो किंवा हे दात पुढं असतात हा छोटा असतो, नाक काहीतरी वेगळं दिसत असतं. हे सगळं डेव्हलपिंग स्टेज म्हणजे 5-6 वर्षाचं असून 13-14 वर्षाच्या वयापर्यंत ह्याच्यावरती ट्रीटमेंट आहेत, करता येते. पालकांनी लक्ष देऊन लेंदी प्रोसिजर आहेत. म्हणजे बोनमधली डिफॉर्मिटी लगेच असे गेला महिन्याभरात संपली अशी काही होणार नाही. प्रोसिजर लॉंग टर्म आहे पण होऊ शकतात, बऱ्याच होऊ शकतात. आणि बाकी एज संपल्यानंतर म्हणजे ते डेव्हलपिंग एज संपल्यानंतर एकदा एक ठिकाणी ती ग्रोथ थांबली त्यानंतर चेंजेस करायचे ते सगळे कॉस्मेटिक सर्जरीने करता येतात. आणि दाताची स्माईल लाईन आहे ती हे ओटाची साईज, तुमची ही ठेवण, इथले मसलची ठेवण, ओव्हरऑल प्रोफाईल आणि मग ती स्माईल लाईन हे करता येते. डेंटल ट्रीटमेंट तर करता येते आपल्याला सगळी. बरीच सगळी माहिती कळलेली आहे डॉक्टर. म्हणजे कधी कधी आपण विचार पण केलेला नसतो त्या गोष्टींचा, पण आता त्या पण गोष्टी आम्हाला कळल्या. त्यासाठी तर नक्कीच तुमचे आभार आहेतच खूप सगळे. पण सगळ्यांना तुम्हाला एक तुमचा सोशल मेसेज असेल किंवा 5 टिप्स फॉर हेल्दी टीथ और ओरल आपल्या हेल्थसाठी काय सांगू शकाल तुम्ही? तर मी सगळ्यांना हेच सांगू शकतो की 2 वेळा ब्रशिंग केलं पाहिजे. मी आता मगाचपासून सांगितल्याप्रमाणे ब्रश पेस्ट ह्याचं सिलेक्शन तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन करायला पाहिजे. म्हणजे दुसरी टीप आहे की तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन रेग्युलर फॉलोअप घेतला पाहिजे. तिसरं हेल्दी डाएट. म्हणजे हेल्दी डाएट हे फक्त दाताच्या आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्झरसाईज हेही गरजेचं आहे. जर काही ट्रीटमेंट करायची असेल तर ती वेळेत करून घेतली पाहिजे. घाबरून किंवा कुठलं तर कारण देऊन टाळले चालू शकते आता काय असं ठेवणं आणि रेग्युलर तुमचं लाईफस्टाईल मेंटेन केली तर दाताचं आरोग्य नक्कीच जास्त वर्ष टिकेल. किमान टार्गेट 60-70 वर्षाचं ठेवा. म्हणजे काय होतं बरेच जणांचं आता मी बघतो 30-40मध्येच एक गळायला चालू झालेले आहेत दात. तर ते 60-70 वर्षापर्यंत तर दात आणि आपली हेल्थ चांगली राहावी असं सर्वांनी ठरवलं तर काही हरकत नाही की डेंटल ट्रीटमेंट चांगलीच होईल. नक्कीच. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही इकडे आलात आणि एवढ्या छान छान सगळ्या गोष्टी आम्हाला जी की खरंच गरजेची इन्फॉर्मेशन होती ती तुमच्याकडून मिळालेली आहे. आणि हर्षदा खरंच सांगायचं तर हेल्दी शोमध्ये मला इन्व्हाइट केल्याबद्दल तुमच्या टीमचं मी मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद.